मी एक डॉक्टर आहे आणि माझ्या मुलाच्या जन्मदात्या आईला असं वाटतं की मी तिचं वैयक्तिक बँक अकाउंट आहे. माझे पती आणि माझे आमच्या 15 वर्षांच्या मुलाची जन्मदात्री आई मेरी हिच्याशी चांगले संबंध आहेत. तिने आयुष्यभर खूप संघर्ष केला आहे आणि ती अत्यंत गरिबीत राहते. अनेक वर्षे आम्ही तिच्याशी खूप दयाळूपणे वागलो. आम्ही तिला भेटवस्तू पाठवतो आणि तिला वारंवार भेटतो. पण मग हळूहळू तिच्याकडून पैशांच्या मागण्या सुरू झाल्या. सुरुवातीला तिच्या वीज बिलासाठी फक्त $150 मागितले होते. पण मला समजलं की तिची थकबाकी त्यापेक्षा खूप जास्त होती, म्हणून मी पूर्ण बिल भरून टाकलं. आणि तीच माझी मोठी चूक ठरली. अचानक दर दुसऱ्या महिन्याला मला पैशांच्या विनंत्या येऊ लागल्या. आम्ही तिला दरमहा $50ची रक्कम देण्याचे ठरवले, पण तिने आगाऊ पैसे मागण्यास सुरुवात केली. शेवटी आम्ही तिला सांगितलं की आम्ही आता आणखी पैसे देऊ शकत नाही, कारण यामुळे आमच्या नात्यात दुरावा येत आहे. काही काळ तर हे लक्षात आलं, पण आता पुन्हा ते मेसेजेस सुरू झाले आहेत. उबेरसाठी $10, पाण्यासाठी 20, औषधांसाठी 15. आता तर ती दिवसाच्या वेळी मला मेसेज करून अर्ध्या तासाने सुरू होणाऱ्या अपॉइंटमेंटसाठी पैशांची मागणी करते. तिचा सूर आता आक्रमिक होत चालला आहे. मला अपराधी वाटतं कारण मी $2,500 सहज देऊ शकते आणि मला असं वाटतं की आम्ही तिच्या मुलाला दत्तक घेतलं आहे, त्यामुळे मी तिची ऋणी आहे. पण आता मला मैत्रिणीपेक्षा एका मानवी ATM सारखं वाटू लागलं आहे. शेवटी नाही म्हटल्यामुळे मी चुकीची वागत आहे का?